आलो रे. पोलिसांनी नेमकं तेव्हाच तडमडायचं होतं. आजच्या संधीचं सोनं झालं असतं ना तर प्रश्नच नव्हता. निश्चिंत झाले असते. एका शुभ्राच्या जाण्याने घरातले 3-4 शास्त्री धक्क्यानेच गेले असते. वेळ मी अचूक साधली होती, पण काळ आला नव्हता. पण थांबूनही चालणार नाही. काळ आणि वेळ एकत्र आणावीच लागेल. पण तोपर्यंत हा माणूस भालचंद्र असो वा नसो, मला त्याचा आधार मिळवायलाच हवा. इथे आश्रय मिळवायलाच हवा. पण कसा? अगं वसुरा फोन घ्या ना, फोन वाजतोय. हॅलो. हॅलो मधू, मी बोलतोय रे. हा बोला बाबा. अरे काल रात्री माझा डोळा लागलेला असताना आदिनाथाचा फोन आला होता, खुशाली विचारायला. मधू, खुशाली विचारायला फोन का केला असेल आदिनं? जेवढं मी तुम्हा दोघांना ओळखतो त्यावरून इतक्या रात्री तुम्ही खुशाली विचारायला फोन करणार नाही हे ठाऊक आहे मला. बाबा. मधू, काय झालंय? बाबा, काल संध्याकाळी शुभ्रा जरा बाहेर गेली होती आणि बराच उशीर झाला तर ती घरी आली नव्हती. काय सांगतोयस काय? आणि तू मला ही गोष्ट आत्ता? अहो बाबा, आम्ही मुद्दाम नाही कळवली. नाही म्हणजे तुम्हाला जर हे कळलं तर तुम्ही उगाच टेन्शन घेणार ना. आणि तुम्हाला काही त्रास झाला, तुम्ही अस्वस्थ झाला तर आम्हाला पावत नाही बाबा ते. हॅलो हॅलो मधू, आहे कुठे ती? आहे, घरी आहे, सुखरूप आहे, शांतपणे झोपली ती. तिला चक्कर आली होती. नाही पण काळजी करण्यासारखं काही नाही आता. हे खरं आहे की सांगण्यापुरतं बोलतोयस? अहो नाही बाबा, खरंच सांगतोय. आणि आधी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. श्रीराम श्रीराम. डॉक्टरांकडून आल्यावर कळव मला काय ते. हो नक्की कळवतो. मी वाट बघतोय. हो बाबा. ठेवतो फोन. हा. श्रीराम. श्रीराम. इन्स्पेक्टर वजलवार आणि यशवंतरावांच्या दारी
वाट चुकलात की मी चुकलेल्यांले वाट दाखवतो आणि मुद्दामून चुका करणाऱ्यांले वाटेल लावतो. कोण चुकलंय? कळल. ते साहेब आहेत का? काम बोला. काम त्यांच्याशी आहे आणि मला मध्यस्थांशी बोलायला आवडत नाही. मी पण अशा तशा माणसांना काम विचारल्याशिवाय साहेबांपर्यंत पोचू देत नाही. ए परमेश्वर, लय जास्त बोलून राहिला ना बे. हा? तू काय मला जगन समजला का? तुझी फालतूची बडबड ऐकून घ्यायले. तुझी अवकात दाखवायले मला टाइम नाही लागणार, समजलं ना? चल जा, चल त्या मालकाला बोलवून आण, त्याची चौकशी करायची मला. चल जा. मला ऑर्डर द्यायला ही काय तुमची पोलीस चौकी नाहीये. परमेश्वर, काय असं उद्धटासारखं बोलू नये. शेवटी पोलीस आहेत ते. अरे चौकशीची खोड त्यांना नसणं तर आणखीन कोणाला असणार? शर्ट छान आहे तुमचं. यू लुकिंग हँडसम. तुम्ही युनिफॉर्म घालूच नका. बसा 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 हो वजलवार साहेब, बसा बसा. कसली चौकशी करायची आहे? आजकाल गुन्हे कमी झालेत का तुमच्या शहरात? नाही, खूप रिकामा वेळ दिसतो तुमच्याकडे म्हणून. कसं आहे सरंजामे, संभाव्य गुन्हेगारांले सुद्धा आम्ही सतत चौकशीत ठेवतो. म्हणून कमी झालेत गुन्हे. मग काढा तुमचे प्रश्न आणि हाणा आमच्या थोबाडावर. बरं जाऊ द्या, विचार. तुम्ही शास्त्रांच्या सुनेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, त्यानंतर घरी सुद्धा पोहोचवलं. नाही, आश्चर्य वाटलं. शास्त्र्यांबरोबरच्या झालेल्या भांडणानंतर तुमचं हे असं वागणं म्हणजे का? माणुसकी दाखवणं गुन्हा आहे का तुमच्या राज्यात? आणि मी कोण वाटलो तुम्हाला? विलन आहे का मी? विलन आहे मी? कोण वाटलो तुम्हाला? गँगस्टर? गँगस्टर वाटलो? साधा सुद्धा बिल्डर आहे मी. इथं माणुसकी दाखवली तर चौकशी होते आणि राजरोस खून करणाऱ्याला मोकाट कुत्र्यासारखं सोडून देता तुम्ही. हे बघा, विचारा विचारा. प्रश्न विचारल्याशिवाय आत्मा थंड नाही होणार तुमचा. विचारा. म्हणजे त्यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचंय. काय सांगणार तुम्हाला? ठीक आहे, ऐका. मी माझी मीटिंग संपवून घरी येत होतो. एक मिनिट जरा मागे घे, मागे घे. अजून. ओ साहेब, काय झालं काय? साहेब साहेब काय झालं काय? पण असं काय करताय? ओ हॅलो, ओ मॅडम, ओ ही शुभ्रा शास्त्री आहे का रे? हो, पण साहेब तुम्ही कशाला उगीच भांडण पडताय? चला. ओ मॅडम, शुभ्रा मॅडम. साहेब लफड्यात म्हणजे अरे ती चांगल्या घरातली मुलगी अशी कशी सोडून जाणार? साहेब त्यापेक्षा आपण त्यांच्या घरच्यांना कळवूया ना. हा साहेब कोण आहे? हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचा आधी. घरच्यांना उचल. हो, एक सांभाळ, दार उघड आधी. बेशुद्ध पडली आहे. चांगली आहे काय चांगली गोष्ट? तुमची गोष्ट चांगली आहे. जे घडलं ते सांगितलं. पण मला काही प्रश्न पडलेत. आहेतच का? धान्य निवडून दिलं तरी खडे काढत बसाल तुम्ही. ठीक आहे, विचार. तुम्हाला शास्त्र्यांले फोन नाही करता? फोन नंबर नव्हते माझ्याकडे त्यांचे. वा वा काय? वा काय? नंबर नव्हते म्हणून फोन केला नाही.
आणि फोनाफोनी खेळत बसण्यापेक्षा त्या मुलीवर उपचार होणं मला जास्त महत्वाचं वाटलं. चुकलं का माझं? मग मले का नाही फोन केलात? माझा नंबर होता ना तुमच्याकडं. सांगितलं ना तुम्हाला, त्यावेळेला त्या मुलीला वाचवणं एवढंच माझ्या डोक्यात होतं, बाकी काही नाही. मग ऍडमिट केल्यानंतर फोन करायचा होता ना. चुकलं माझं, चुकलं. आता यापुढे ती चूक सुधारेन मी. आता जाता येता एखादं कुत्रं मांजर पडलेलं दिसलं तरी पहिला फोन तुम्हाला करीन. झालं समाधान? हेच पटत नाही मला तुमचं. एक तर हे टोक नाही तर ते टोक, मधला समंजसपणा दाखवताच येत नाही तुम्हाला. समंजसपणा म्हणजे काय हो? हा, त्या मुलीला चक्कर आली होती, तिला शुद्ध येण्याआधी जर मी ही गोष्ट कोणाला कळवली असती तर सगळ्यात आधी बेड्या घेऊन तुम्ही माझ्यासमोर हजर झाला असतात, संशयित गुन्हेगाराला अटक करण्यासाठी. नसता आलात. आणि त्या शास्त्र्यांनी मला फाडून खाल्लं. आणि आता ती मुलगी व्यवस्थित आहे ना? झालं तर मग उगाच वेळ वाया घालवू नका तुमचा. कळलं? धन्यवाद. येतो. या, अवश्य. मी अशीच माणुसकी दाखवत राहतो, तुम्ही असे संशय घेऊन येत राहा. कलियुग रे बाबा, कलियुग. वाल्याचा वाल्मिकी झाला तरी लोक त्याला वाल्याच म्हणणार. हा? म्हणून सांगत असतो नेहमी, मला बरोबर घेऊन जात जा, मला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे असं काही होणार नाही. पण नाही, अरे तू काय लग्नाची बायको आहेस का माझ्या? ती सुद्धा इतकी मागे लागत नव्हती कधी माझ्या. बरोबर घेऊन चला, बरोबर. सुपारी बांधतो आता तुझ्या नावाची इकडं कमरेला. बरोबर घेऊन चला. शुभ्रा, हे घे, दूध घे. आई, हो तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असतं ना. काही हरकत नाहीये. चेहऱ्यावर थकवा दिसतोय अजून. लगेच उठून काही कामाला यायची जरूर नाहीये. दूध पी. आई, मी बरी आहे आता. डॉक्टरांनी अजूनही सांगितलेलं नाहीये. काय झालं आई? हे बा, आधी हिचं काही ऐकू नकोस. आजच्या आज चांगल्या स्पेशालिस्टला दाखव तिला. हो, कशाला उगाच? बरोबर आहे आईचं. आपण तू कुठल्या हॉस्पिटलमध्ये काल ऍडमिट होतीस ना, तिथे जाऊया. तुझे काय रिपोर्ट्स आहेत ते बघूया आणि मग ठरवूया काय. आणि आजच्या आजच करा ते. तब्येतीच्या बाबतीत हेळसांड नको. अगं घे ना दूध. हो. पी, सगळं पी, सगळं. साहेब, बोला. मला एक सांगायचं होतं. बोला ना. मी उद्यापासून येणार नाही. म्हणजे मी उद्यापासून कामाला येणार नाही. का? मी मुलीकडे चालली आहे. आई होणार आहे ती. नाही, बरोबर आहे, तुम्हाला अशा वेळा गेले पाहिजे, पण मग तुम्ही गेलात तर इथं कामाचा खूपच खोळंबा होईल. होय. मग कोणाला तरी दुसऱ्या बाईला वगैरे इथे पाठवू शकाल? हो साहेब, आजकालच्या टायमाला कुठं बदली भेटते? बदली म्हणजे? म्हणजे आता माझ्या कामाच्या जागी जी बाई काम करायला येईल की नाही, ती म्हणजे बदली. आता फॅमिलीवालं घर असलं ना तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण एकटा बाप्याचं घर असलं ना तर मग जरा म्हणजे. बघा ना प्लीज, म्हणजे तात्पुरते थोड्या दिवसासाठी तरी, नाही तर खूपच गोंधळ होईल माझा. ठीक आहे साहेब, काहीतरी करते. प्लीज बघते मी एखादी. येते साहेब.
जगनशेठ बसा बसा बसा. तुम्हाला वाट बघायला लागून म्हणून घाईघाईने आलो. सकाळचा चहा सुद्धा घेतला नाही साहेब. बोला. बसा. कौतुक आहे मला तुझं. काय बंकस करताय साहेब? बंकस नाही रे, शपथ. जगनशेठ, शिक्षण काय झालंय तुमचं? शिक्षण 10वी. नापास आहे. अरे अरे अरे, शिक्षणात मार खाल्लात बघा, नाही तर पोलिसातच पाहिजे होते तुम्ही. काय चढवताय सर? चढवत नाहीये, उतरवायला बोलवलंय तुले. काय झालं साहेब? शुभ्रा शास्त्री माहिती आहेत का? ज्या बाईंले तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात त्या. अच्छा अच्छा, त्या काय रे, तुला कसं कळलं रे? त्यांले अमुक एका ठिकाणी अमुक एका रस्त्यावरच चक्कर येणार आहे म्हणून?